हेलो, गुड मॉर्निंग स्टूडेंट, कैसे हो। तो आज हम देखने वाले हैं मराठी। ठीक है। तो मराठी का हमारा लेसन है प्रामाणिक इस्त्रीवाला। म्हणजे की जो पण प्रामाणिकचा अर्थ तेच होते की तो काय आहे, एकदम प्रामाणिक आहे आणि म्हणजे खरं बोलणारा किंवा चांगलं काम करणारा, प्रामाणिकपणे वागणारा, त्याला म्हणतात प्रामाणिक इस्त्रीवाला. चला आपण आज लेसन पाहूया. मी शिवानी. हे जे लेसन आपल्याला सांगत आहे ती कोण आहे? शिवानी. 5वीत शिकते. कितवीत आहे ती पण? 5वीत. आणि तुम्ही कितवी शिकतात? 5वीत, है ना. मी शिवानी 5वीत शिकते. माझे कुटुंब छोटेसे आहे. तिच्या कुटुंबात कोण कोण आहे आपण पाहू. आई, बाबा, भाऊ शिवराज आणि मी. म्हणजे ते किती जण आहेत? 4. तिची आई आहे, वडील आहे, तिचा भाऊ जो शिवराज आहे आणि मी म्हणजे शिवानी. आई घरची सगळी कामे स्वतःच करते. आम्ही तिला मदत करतो. एकदा आईने कपडे धुवून वाळू घातले. कपडे वाळल्यानंतर भाऊची त्यांच्या घड्या करून टेबलावर ठेवले. काय झालं बघा. काय म्हणत आहे इथे की ही जी आपल्याला सांगत आहे ती शिवानी आहे. ती 5वीत शिकत आहे. तिच्या कुटुंबात तिचे आई, बाबा, भाऊ आहे आणि ती आहे. तिची सगळी घरची कामे कोण करते? तिची आई करते. आणि ती आणि तिचा भाऊ काय करतो? आईला मदत करतो. काय म्हणताय, एकदा तिच्या आईने कपडे धुवून वाळत घातले. ते कपडे वाळल्यानंतर तिच्या भाऊने त्याच्या काय केल्या? घड्या करून टेबलवर ठेवून दिल्या. सायंकाळी 5 वाजता बाबा बाहेरून आले. त्यांनी आईजवळ पैसे दिले. सायंकाळी जेव्हा तिचे वडील आले तेव्हा त्यांनी बाहेरून आले तेव्हा त्यांनी काय केले? तिच्या आईकडे पैसे दिले. ते तिला ठेवायला सांगितले. कोणाला? तिच्या आईला. आई कामाच्या घाईत होती. तिने पैसे टेबलवर घड्या घातलेल्या कपड्यात ठेवले आणि ती कामात गळून गेली. काय केलं बघा की ती काय होती? घाईत होती. आपली आई पण घाईत असते ना, घरचे कामं करते तेव्हा. तर ती काय होती? घाईत होती आणि तिने काय केले? घाईचे कपडे टेबलवर ठेवले होते घड्या करण्यासाठी. त्याच्यात तिच्या वडिलांनी दिलेले पैसे ठेवून दिले. बाबा बाहेर गेले होते. आई कामात होती. भाऊ खेळायला गेला होता. मी अभ्यास करत होते. इतक्यात आमचे इस्त्रीवाले दामू काका आले. बघा काय म्हटलं आहे की तिचे वडील कुठे गेले होते? बाहेर गेले होते. आई काम करत होती. भाऊ खेळायला गेला होता आणि ती अभ्यास करत होती. तितक्यात कोण आले? इस्त्रीवाले दामू काका आले. इस्त्रीसाठी कपडे मागू लागले. आई स्वयंपाकघरातून म्हणाली, अगं शिवानी, त्यांना टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे. बघा आई कुठे होती? स्वयंपाकघरात. तेव्हा ते काका आले तेव्हा त्यांनी आवाज दिला शिवानीला की अगं शिवानी, त्यांना टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे. मी कपडे पिशवीत भरून दिले. इस्त्रीवाले काका कपडे घेऊन निघून गेले. बघा इस्त्रीच्या कपड्यात काय होते? बाबांनी दिलेले पैसे होते ना. बघा समोर काय होते? निघून गेले. 2 दिवसानंतर बाबांनी आईकडे पैसे मागितले. नेहमीच्या सवयीप्रमाणे आई कपाटात पैसे शोधू लागली, पण पैसे काही सापडेना. आई कावरी बावरी झाली. कारण की पैसे कुठे होते? पैसे कपड्यांच्या मधात होते आणि ते कोणी नेले होते? दामू काकांनी कपडे इस्त्रीला नेले होते ना. पैसे गेले कुठे? आई विचारात पडली. घरात सगळीकडे पैशाची शोधाशोध सुरू झाली. कारण की पैसे कुठे होते? पैसे तर दामू काकाकडे होते, पण आईला माहीत होतं का? नाही. आई तेव्हा काय होती? कामात होती. म्हणून ती काय झाली? कावरी बावरी झाली. संध्याकाळच्या वेळेला दामू काका घरी आले. ते हाका मारत, वहिनी, अहो वहिनी असे म्हणाले. काय म्हणाले? कोण आले ते काका? कपडे घेऊन आले आणि काशे आवाज द्यायला लागले, वहिनी, अहो वहिनी. आई बाबा बाहेर आले. काय रे बाबा, कपडे आणलेस का? जरा वैतागूनच आईने विचारले. दामू काकांनी खिशातून पैसे काढले. अहो वहिनी, तुमचे कपडे मी इस्त्रीला घेतले. कपड्यांच्या घड्यांमध्ये हे पैसे सापडले. बघा किती प्रामाणिक आहे की त्यांना जे पैसे सापडले कपड्यांच्या मदत त्यांनी ते आणून दिले. ते परत करायला आलो. पैसे मोजून घ्या आणि हे कपडेही घ्या. दामू काका आईच्या हातात पैसे ठेवत म्हणाले. आईने पैसे मोजले. त्यांनी जसे पैसे आणून दिले तसेच आईने काय केले? पैसे घेतले आणि पैसे मोजले. दामू, पैसे बरोबर आहेत. तुझा प्रामाणिकपणा मला आवडला, बाबा म्हणाले. बाबा बक्षीस म्हणून दामू काकांना 100 रुपये देऊ लागले.
तेव्हा दामू काका म्हणाले, नको भाऊसाहेब, आम्ही गरीब आहोत, पण कष्टानंच कमवून खातो. दामू काका जायला निघाले. आई बाबा त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कौतुकाने पाहत राहिले. बघा, ते कशासाठी आले इतक्या दुरून? पैसे द्यायला आले. आणि पैसे देऊन ते काय झालं, त्यांना म्हणजे उत्साह वाटू लागला. कारण की इतका प्रामाणिकपणा आजकाल आपल्याला पाहायला मिळतो का? नाही. 5ची नोट पडली असेल तर कोणी वापस देतो का? नाही. कोणी विचारतो का ही कोणाची आहे म्हणून? फटकन उचलतो आणि ठेवून देतो. पण त्यांनी एवढे मोठे पैसे जे त्या बाबांनी त्या आईला दिले होते ठेवायला, ते एवढे मोठे पैसे ते परत करायला आले होते. आणि खास करून ते कपडे तर द्यायलाच आले होते, पण खास करून ते कशासाठी आले होते? पैसे देण्यासाठी आले होते. त्याच्यामुळे इथे काय समजले जाते? दामू काकांचा काय आहे? खूप प्रामाणिकपणा समजला जातो. आणि ते काय आहे? खूप इमानदार आहे, है ना? इमानदारीने. आणि त्यांनी जेव्हा त्यांना बक्षीस द्यायचं ठरवलं, तेव्हा दामू काका काय म्हणाले की नको भाऊसाहेब, आम्ही गरीब आहोत, पण आम्ही कष्टाचंच कमवून खातो. तेव्हा ते आईवडील, कोणाचे? शिवानीचे आईवडील दामू काकाकडे खूप कौतुकाने पाहावं लागले. आणि त्यांच्या पाठीमागे एकदम कसे बघत होते? कौतुकाने बघत होते. बघा मुलांनो, की कधीही कोणाचीही वस्तू असो, जर आपल्याला मिळत असेल आणि आपल्याला माहीत आहे की समोरच्या व्यक्तीची वस्तू आहे, तर त्याला नक्की परत द्यावी. कोणाचीही वस्तू त्याला न माहीत करता घेणे हे एक प्रकारची चोरीच असते. त्याच्यामुळे इथे बघा, इथे प्रामाणिकपणा दाखवलेला आहे ना दामू काकांनी. तसंच आपल्याला पण आपल्या लाईफमध्ये पूर्ण प्रामाणिकपणा दाखवायचा आहे. ठीक आहे, चला भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे, बाय.